अपॉइंटमेंट विथ डेथ अगाथा ख्रिस्ती भाग 2 प्रकरण 4. सारा किंग हिनं शोधक नजरेनं हरकुल पायरोकडे पाहिलं. त्याचं अंड्याच्या आकाराचं डोकं, अक्कडबाज मिशा, नखरेबाज अवतार आणि संशयास्पद काळेभोर केस तिने पाहिलं. तिच्या डोळ्यातून सासंगता डोकावत होती. मग मादाम, झालं ना तुझं समाधान? पायरोनं तिला विचारलं. नाही, बराच वेळ माझ्याकडे टक लावून पाहत होतीस म्हणून विचारलं. त्यात काय आहे? तुम्हीही हवा तितका वेळ माझ्याकडे टक लावून पाहू शकता की. अर्थात मी तसं पाहिलेलंही आहे. तुम्ही माझी अशी मुलाखत का घेताय याचं कारण माझ्या लक्षात येत नाहीये. डॉक्टर जिराड यांनी तुला काहीच स्पष्टीकरण दिलं नाही? डॉक्टरांच्या बोलण्याचा रोखही माझ्या लक्षात आलेला नाही. त्यांना असं वाटतंय की समथिंग इज रोटन इन द स्टेट ऑफ डेन्मार्क. शेक्सपियरच्या हॅम्लेटमधलं वाक्य आहे हे. बघ, मला तुझा शेक्सपियर माहीत आहे. शेक्सपियरचा सोडा. हा सगळा उपद्व्याप नक्की कशासाठी आहे? सारानं विचारलं. या प्रकरणातलं सत्य जाणून घेण्यासाठी आहे. तुम्ही म्हातारी मेली त्याबद्दल म्हणताय का? हो. मग त्यासाठी इतका आटापिटा कशाला? अर्थात तुम्ही यातले तज्ज्ञ आहात. साहजिकच तुम्ही संशयाच्या नजरेनं पाहणार. पायरोनं वाक्य पूर्ण केलं. हो, म्हातारीचा मृत्यू संशयास्पद आहे असं तुला स्वतःला वाटत नाही का? सारा खांदे उडवीत म्हणाली. मॉसियर, तुम्ही पेत्राला आला असता तर तो प्रवास किती त्रासदायक आणि थकवून टाकणारा आहे याची तुम्हाला कल्पना आली असती. त्यात तिला हृदयविकार, तिच्या कमकुवत हृदयावर असह्य ताण आला असणार आणि त्यामुळेच ती मेली असणार. ही गोष्ट तुझ्या दृष्टीनं इतकी साधी सरळ आहे असंच ना? हो, नक्कीच तसं. डॉक्टरांच्या दृष्टीने मला समजूच शकत नाही. ते तर तापानं फणफणत होते. स्वतःच्या तंबूत झोपलेले होते. त्यांना काय घडलं याचा थांगपत्ताच नव्हता. त्यांच्या वैद्यकीय ज्ञानाबद्दल मला पूर्ण आदर आहे, पण या बाबतीत संशय घ्यावा असं त्यांच्या हातात काहीच नव्हतं. हवं असल्यास जेरुसलेममध्ये ते शवविच्छेदन करून खात्री करून घेऊ शकतात. माझं निदान बरोबर की चूक हे नंतरच त्यांना ठरवता येईल. एक गोष्ट तुला माहीत नाहीये. कोणती गोष्ट? डॉक्टरांच्या औषधांच्या पेटीतून डिजिटॉक्सिन मोठ्या प्रमाणात नाहीसं झालेलं आहे. असा डॉक्टरांना संशय आहे की तशी त्यांची खात्री आहे? खात्री नाही, पण त्यांना तसा संशय मात्र आहे आणि त्यावरून तुम्ही खुनाचं तर्कट लढवताय. मादाम, हा खून असावा असं संशय घ्यायला बरीच जागा आहे. त्या संशयाचं निरसन करून घ्यायला नको? पण खुनाचा संशय तरी का? पुरावा काय? तर डॉक्टर डिजिटॉक्सिन चोरीला गेल्याचं सांगतायत. हा पुरावा. पण तेही डॉक्टर खात्रीपूर्वक सांगत नाहीयेत. त्यांना फक्त तसा संशय आहे. दुसरेही पुरावे आहेत मादाम. कोणते पुरावे? मयत म्हातारीच्या मनगटावर इंजेक्शन दिल्याची खूण आहे. जेरुसलेमला ती स्वतःच्या कानानं रेमंड बॉयंटन जे म्हणाला ते ऐकलेलं आहे. त्याचे शब्द जसेच्या तसे तुला सांगतो. तो म्हणाला, तुझ्या लक्षात येतंय ना? तिला ठार मारलंच पाहिजे. येतंय ना लक्षात? साराचा चेहरा उतारला. तिनं विचारलं, ते तुम्ही स्वतः ऐकलं? हो.
म्हणूनच मला वाटतंय की याची चौकशी व्हावी. तुमचं बरोबर आहे. मग तू मला मदत करशील ना? अर्थात, नक्कीच मदत करीन. थँक्स. त्या दिवशी काय 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 घडलं ते मला सांग. आठवेल तसं सांग. सारा थोडा विचार करून म्हणाली, सकाळी आम्ही प्रेक्षणीय स्थळं पाहायला गेलो तेव्हा बॉयंटन कुटुंबियांपैकी कोणीही आमच्याबरोबर नव्हतं. दुपारच्या जेवणाच्या वेळी मी त्यांना पाहिलं. म्हातारी नेहमीपेक्षा मजेत असलेली दिसली. माझ्या माहितीप्रमाणे ती नेहमी तुसपुसत असे. कधीच खेळीमेळीनं वागत नसे. खेळीमेळी नावच नको, सारा तिरस्कारानं म्हणाली. नंतर त्या दिवशी तिनं सारा कुटुंबाला हिंडण्या फिरण्याला कशी परवानगी दिली याबद्दल सारांना सांगितलं. हे सुद्धा तिचं नेहमीचं वागणं नव्हतं. हो, ती सर्वांना स्वतःच्या नजरेखाली ठेवायची. कदाचित तिला अकस्मात काही उपरती झाली असावी असं तुला वाटतं का? नाही, तसं मला वाटत नाही, सारा परखडपणे म्हणाली. मग तुला काय वाटतं? मी कोड्यात पडल्यासारखी झाले. मला वाटतं मांजर उंदराला खेळवतं तशातला तो प्रकार असावा. म्हणजे मांजर उंदराला मोकळा सोडते आणि पुन्हा पकडते. तिचा तसा स्वभाव होता. तिच्या मनात काहीतरी सैतानी डाव असावा. नंतर काय झालं? नंतर ते कुटुंब बाहेर पडलं. सर्वच्या सर्व नाही. जिनवरा मागे राहिली. म्हातारीनं तिला जाऊन आराम करायला फरमावलं. तिनं तसं आपखुशीने केलं का? नाही. तिच्या खुशी ना खुशीचा प्रश्नच नव्हता. आईची आज्ञा झाली की ती मुकाट्यानं पाळणं तिला भाग होतं. बाकीचे भटकायला निघाले. मी आणि डॉक्टर जिराड त्यांच्यात सामील झालो. साधारणपणे किती वाजता? दुपारी 3:30च्या सुमाराला. त्यावेळी म्हातारी कुठे होती? तिच्या तंबू बाहेरच्या खुर्चीवर सुनेनं म्हणजे नादीननं तिला बसवलं होतं. पुढे बोल. आम्ही सर्व रमतगमत चाललो होतो. थोड्या वेळानं डॉक्टर तळाकडे परत गेले. त्यांना मलेरियाचा ताप चढलेला होता. हे केव्हा घडलं? मला वाटतं 4च्या सुमाराला. मग आम्ही बाकीचे पुढे निघालो. सर्व एकत्रच होता का? सुरुवातीला. नंतर वेगळे झालो. नादीन आणि मिस्टर कोप मागे रेंगाळले. कॅरोल, लेनॉक्स, रेमंड आणि मी असे चौघे वेगळ्या वाटेनं निघालो. चौघेही एकत्र होतात? नाही. रेमंड आणि मी एका खडकावर बसून आसपासची शोभा पाहत थांबलो. नंतर रेमंड तळाकडे परत गेला आणि मी तिथंच बसून राहिले. घड्याळात पाहिलं तेव्हा 5:30 वाजलेले होते. म्हणून मी परत निघाले. तळावर पोचले तेव्हा 6 वाजलेले होते. तेव्हा म्हातारी खुर्चीवर बसलेलीच होती का? हो. हे तुला थोडंसं विचित्र वाटलं नाही का? म्हणजे इतका वेळ म्हातारी जागची हल्ली नाही याचं तुला आश्चर्य वाटलं नाही? नाही. आदल्या रात्री आम्ही आलो तेव्हा मी तिला तिथंच बसून राहिलेली पाहिली होती. नंतर मी तोंड वगैरे धुवून जेवणाच्या तंबूत गेले. डॉक्टर सोडून बाकी सर्व जेवणासाठी आलेले होते. एक नोकर म्हातारीला जेवणासाठी बोलवायला गेला. तो घाबऱ्या पळत आला आणि त्यानं सांगितलं की म्हातारी आजारी असावी. मी घाईनं तिच्याकडे गेले. ती खुर्चीवर बसून होती. मी तिला तपासलं तेव्हा ती जिवंत नसल्याचं माझ्या लक्षात आलं. तिचा हा मृत्यू नैसर्गिक नसावा अशी पुसटशी शंकाही तुला आली नाही? मुळीच नाही. तिला हृदयविकार आहे हे मला समजलेलं होतं. असं घडतं कधी कधी. बसल्या बसल्या तिला झोप लागली असावी आणि झोपेतच तिचा मृत्यू झाला असावा. किती वेळापूर्वी तिला मृत्यू आला असावा याचा काही अंदाज तू बांधला होतास का? तसा विचार माझ्या डोक्यात आला नाही. तिला मरून काही वेळ नक्कीच झाला असावा. काही वेळ म्हणजे नक्की किती वेळ? 1 तासापेक्षा जास्त वेळ, कदाचित यापेक्षाही जास्त वेळ. उन्हानं तापलेल्या खडकांच्या झळांपुढे शरीराची ऊब थंड व्हायला उशीर लागला असावा. तू सांगतेस की म्हातारी मेल्याला तासापेक्षा जास्त वेळ होऊन गेलेला असावा. पण अर्ध्या तासापूर्वीच रेमंड म्हातारीशी बोलून गेलेला होता. त्या अर्थी त्यावेळी ती जिवंत असली पाहिजे. मला काही कल्पना नाही. सर्व बॉयंटन लोक
वेळेबद्दल बेफिकीर असतात. वेळेबद्दल फार तत्पर असावं असं काही कामच त्यांच्याकडे नसतं. सगळे घरकोंबडे, त्यांना वेळच वेळ, वेळेची त्यांना चिंताच नसते. इतकं सगळं त्यांच्याबद्दल माहिती व्हायला तू किती वेळा त्यांच्याशी बोलली होतीस? थोडा विचार करून सारा म्हणाली, मी नेमकं किती वेळा तेही तुम्हाला सांगू शकते. जेरुसलेमला येताना रेल्वेच्या डब्यात मी रेमंडशी बोलले. कॅरल बॉयंटनशी दोनदा बोलले. ओमरच्या मशिदीत एकदा आणि माझ्या खोलीत दुसऱ्यांदा. दुसऱ्या दिवशी सकाळी लेनॉक्सच्या बायकोशी नादीनशी माझं थोडं बोलणं झालं. त्यानंतर दुपारच्या जेवणानंतर आम्ही भटकायला गेलो तेव्हा. म्हातारीशी तू नक्कीच बोलली नाहीस? अस्वस्थपणे सारा म्हणाली. ती जेरुसलेम सोडून निघाली त्या दिवशी मी तिच्याशी बोलले. खरं सांगायचं तर तो माझ्याकडून मूर्खपणाच झाला. नंतर तिनं तिच्यात आणि म्हातारीच्यात झालेलं संभाषण पायरोला सांगितलं तेव्हा पायरो म्हणाला, या प्रकरणात म्हातारीची मनोवृत्ती जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. तू त्या कुटुंबाशी संबंधित नाहीस, बाहेरची आहेस. तुझं मन पूर्वग्रह दूषित नाही, अलिप्तपणे त्या कुटुंबाकडे पाहू शकतेस. म्हणून म्हातारीबद्दलच्या तुझ्या मताला फार महत्त्व आहे. माझ्याबरोबर बोललीस याबद्दल मनःपूर्वक आभार. मी आता तुझ्या साक्षीदारांशी बोलतो. उठत सारानं विचारलं, माफ करा मॉन्सियर पायरो, पण मी एक सूचना केली तर चालेल का? अवश्य अवश्य. शवविच्छेदन होईपर्यंत हे सगळं पुढे ढकललं तर चालणार नाही का? पोस्टमॉर्टमचा अहवाल आल्यानंतर तुमचा संशय योग्य की अयोग्य आहे हे तुम्हाला लगेच कळेल. हे सगळं मला तरी घोड्यापुढे गाडी ठेवल्यासारखं वाटतंय. पण हीच हरक्यूल पायरोची पद्धत आहे. त्याला काय करणार? अपॉइंटमेंट विथ डेथ अगाथा ख्रिस्ती भाग 2 प्रकरण 4 येथे समाप्त.